नमस्कार, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन न्यूजमध्ये। तळेगाव जवळील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले। यात घडलेला एक प्रसंग उपस्थितांना अश्रू अनावर करून गेला। या घटनेने माणुसकीला खरे रूप मिळाले। कुंडमळा गावातील रहिवासी भेगडे हे एका लग्न समारंभावरून घरी परतत होते। त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू कामगार छोटू होता। पुलावर गर्दीचा कहर झाला होता। समोर असलेल्या दुचाकीमुळे हालचाल थांबली आणि काही क्षणातच पुलावर भार वाढल्याने तो कोसळला। हा सगळा प्रकार काही सेकंदात घडला। मोठा आवाज, पाण्याचा गडगडाट आणि भेगडे थेट पाण्यात कोसळले। हे सर्व छोटूशा डोळ्यासमोर घडले। क्षणभर तो शून्य झाला, पण लगेच सावरला। घाबरलेल्या लोकांतून वाट काढत तो पाण्याकडे धावला। माझ्या डोळ्यासमोर मालक पाण्यात गेले। कोणीच काही करत नव्हते। मी ओरडलो, मदतीसाठी हाक मारली आणि पाण्याकडे धावलो। छोटू थरथरच्या आवाजात भीती, वेदना आणि निष्ठा स्पष्ट जाणवत होती। छोटूच्या या धाडसाने इतर नागरिकही सावले। काहींनी एकत्र येऊन भेगडे यांना शोधायला सुरुवात केली। पाण्याचा प्रवाह, लोखंडी सांगाडा आणि गोंधळ यामध्ये सगळ्यांनीच जीव धोक्यात घालून प्रयत्न केले आणि काही वेळाने भेगडे यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले। मात्र त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली। या धावपळीत छोटूच्या हाताखाली जखम झाली, पण तो म्हणतो, पायाला थोडं लागलंय, चालून जाईल, पण मालक वाचणं महत्वाचं आहे। ते मला घरच्यासारखं वागवतात। त्यांना काही झाले असते तर मी स्वतःला कधी माफ केले नसते। हा प्रसंग पाहणाऱ्या ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। पूल कोसळल्यानंतर कोणी पुढे जायची हिंमत करत नव्हते, पण